हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तामिळनाडूतून। व्हीसीकेनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर आता टीव्हीकेच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता थलपती विजयनं पुन्हा राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला। त्यामुळे उद्या विजयचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून विजयची सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू होती। त्यातच आता व्हीसीकेनं पाठिंबा दिल्यामुळे त्याचा हा मार्ग मोकळा झालाय। अभिजित पाटील तामिळनाडूमधल्या सगळ्या घडामोडींसंदर्भात आपल्याला अपडेट्स देत आहेत। अभिजित, विजय थलपतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला, राज्यपालांकडे त्यांनी दावा केलेला आहे। या दरम्यान नेमक्या काय काय घडामोडी तामिळनाडूत घडल्यात? अभिनेता विजयने आज अखेर राज्यपालांकडे 120 आमदारांच्या समर्थनासह सत्ता स्थापनेचा दावा केलाय। त्यामुळे अभिनेता विजयच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग रिकामा झालाय। आपण जर पाहू शकतो की उद्या अभिनेता विजयचा शपथविधी होऊ शकतो असं सूत्रांकडून सांगण्यात येते। मात्र अद्यापही अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। मात्र आज सलग चौथ्यांदा अभिनेता विजयने राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय। त्यामुळे आता तामिळनाडूला नवीन मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे। निश्चित। अभिजित, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।